श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 2 मार्च 2026 वार सोमवार या दिवशी आलेली आहे हुताशनी पौर्णिमा. अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण या दिवशी आपण होळी साजरी करत असतो. आता पौर्णिमा कधी सुरू होते तर 2 तारखेला संध्याकाळी 5:56 आपली पौर्णिमा सुरू होते. त्याच्यानंतर 3 तारखेला 5च्या दरम्यान पौर्णिमा संपते. आता होळी कधी साजरी करायची आहे तर उदय तिथीनुसार जरी 3 तारखेला पौर्णिमा असली तरी सुद्धा 3 तारखेला चंद्रग्रहण आहे. मग धर्मसिंधू या ग्रंथाच्या नियमानुसार आपल्याला हुताशनी पौर्णिमा ही 2 तारखेला साजरी करायची आहे. आता पौर्णिमा म्हटलं तर वाईटावर चांगल्याचा विजय. आपल्या आयुष्यातील ज्या काही कटकटी आहेत, जी काही नकारात्मकता आहे, जी काही बाधा आहे, जी काही संकट आहेत, जे काही दुःख आहेत, त्याचा नाश करण्याचा हा दिवस असतो आणि आपलं आयुष्य सुखकर करण्याचा हा दिवस असतो. आता होळी म्हटलं तर खूप चांगल्या प्रकारचे उपाय आपण करत असतो, तर तेवढा सेवाही करत असतो. पण जेवढं चांगलं असतं ना तर तेवढं वाईटही या जगात आहे. म्हणजेच काय की होळीच्या दिवशी काही तांत्रिक उपाय सुद्धा केले जातात. बरेच लोक हे तांत्रिक उपाय करतात. आता तांत्रिक उपाय करणं म्हणजे काय, ज्यांना कोणाला अडचणी आहेत ना, मग थोडासा बाहेरचा त्रास असेल, एखाद्याला जेव्हा आपण खूप अडचणीत असतो किंवा मग कुठलं तरी काम होत नाही आहे, आयुष्यात सगळं सक्सेस आहे, पण एखादी छोटीशी गोष्ट त्याला मिळत नाही, तर मग कुठला तरी या अडचणीत असतो किंवा मग त्याला बाहेरची बाधा आहे किंवा मग कुठल्या तरी संकटात तो अडकलेला आहे, तर तेव्हा त्याला 36 नवनाथ पारायण करायला लावतात. आणि आपल्याला माहिती आहे की मी स्वतः बघितलेलं आहे, जेव्हा 36 नवनाथ पारायण करायला लावतात ना, तेव्हा ती वाईट शक्ती, ती वाईट बाधा ती पारायण करून देत नाही. मग हे का होतं तर बघा, कुठेतरी मग होळीच्या दिवशी आपले जेवढे चांगलं आहे ना तर तेवढे वाईटसुद्धा आहेत, आणि जगात जेवढं चांगलं पण आहे ना तर तेवढं वाईट पण आहे. त्यांना बघा आपलं यश बघवत नाही किंवा मग आपल्याकडे आलेले पैसे, आपल्याकडे आलेली गाडी, आपल्याकडे आलेली प्रॉपर्टी त्यांना दिसते, पण त्याच्या मागचे कष्ट, त्याच्या मागची मेहनत त्यांना दिसत नाही. तर त्याच्या मागे आपण किती खस्ता खाल्लेली आहे, किती जीवाचं रान केलेलं आहे, हे त्यांना दिसत नाही. त्यामुळे बघा आपण यावेळेस ना असे लोक, अशा वृत्तीचे लोक की आपण पुढे जातो नाही तर मग त्यांना का पुढे जाऊन द्यायचं, तर अशा वृत्तीचे लोक ना काहीतरी मागे मग काही ना काही करत असतात. तर या होळीच्या दिवशी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला टाळायच्या असतात. सगळ्यात आधी तर आपल्याला माहिती असतं की काही लोक आयुष्यात अशा आहेत की ज्यांच्याशी नातं पण आपण तोडू शकत नाही, कारण ते रक्ताचं नातं असतं की आपण ते तोडू शकत नाही. पण त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. आणि होळीच्या दिवशी सगळ्यात आधी तर होळीच्या दिवशी पराण्य घ्यायचं नाही. तर गुरुमाऊली नेहमी म्हणतात, सेवेकऱ्याच्या घरातलं अन्न कधीही पराण्य होत नाही. समजा तुम्ही माझ्या घरी आला ना तरी तुम्ही माझ्या घरचं खाऊ शकता, कारण आपण सेवेकरी आहोत. स्वामी सेवेकरांची वृत्ती वेगळी असते, कारण प्रत्येक स्वामी सेवेकरांचं हेच असतं की महाराज, तुम्ही माझं चांगलं केलेलं आहे ना तर तुम्ही दुसऱ्यांचं सुद्धा चांगलं करा. तर ही वृत्ती असते आणि प्रत्येकामध्ये ती असते. फार कमी लोक असे असतात की ज्यांना खरंच लोकांचं बघवत नाही. म्हणून आपल्याला माहिती आहे ना की म्हणजेच असे लोक आहेत ना तर ज्यांना आपलं चांगलं बघवत नाही, तर अशा लोकांशी लांबच राहायचं असतं. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर पराण्य वर्ज करायचं आहे. माहेरचं खाऊ शकता, तर या आम्हाला मेसचं खावं लागतं तर मेसचं खाऊ शकता, कारण बघा ते बिचारे काही सगळ्यांसाठी सारखंच करतात, ते काही तुम्हाला स्पेसिफिक करणार नाहीत. पण काही लोक असतात ना की अशा वेळेस तुम्हाला बघा पराण्य खायचं नाही आहे, तुम्ही तुमच्या घरातलंच खा. तर त्या दिवशी आपण छान नैवेद्य पण करत असतो. जे काही असेल ना तर ते तुमच्या घरातलंच खा. तर मुलं बघा बाहेर शिकायला आहेत, तर ते बिचारे ते हॉटेलचंच वगैरे खातात आणि त्या हॉटेलवाल्यांना माहिती पण नसतं की तुम्ही कोण आहे, त्याबद्दल काय करायचं. तर त्याला फक्त जे काही आपलं थोडे आहे म्हणतो ना की आपण की हितशत्रू असतील तर त्यांच्यापासून लांब राहा. तर त्याच पद्धतीने बघा, तर पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा मग पांढऱ्या रंगाचे कोणतेही पदार्थ असेल तर या दिवशी मग कोणी जरी बघा देत असेल ना तरी ही चुकून खायची नाही आहेत. हो, पण तुम्ही मिठाईच्या दुकानात बघा, तुम्ही मिठाई घेतली ना स्वतःसाठी तर तुम्ही ते खाऊ शकता. पण इतर लोकांनी मिठाई खायला दिली ना तर पांढऱ्या रंगाची, तर मिठाई कोणी खायची नाही आहेत. या दिवशी पांढऱ्या रंगाची मिठाईचं सेवन किंवा मग पांढऱ्या रंगाचे कोणत्याही वस्तूचं सेवन या दिवशी टाळायचं आहे, कारण पांढऱ्या रंगावरती वाईट शक्ती लगेच अट्रॅक्ट होते आणि मग ते आपल्यावरती ती लगेच बघा हवी व्हायला सुरुवात होते. आता बघा होळीच्या दिवशी मग आपण नारळ फोडत असतो किंवा मग होळीमध्ये काही ठिकाणी बघा नारळ आपण अर्पण करत असतो, तर काही ठिकाणी नारळ फोडतात. आता तो नारळ फोडून तुम्ही खाऊ शकता, कारण ते तुम्ही तुमच्यासाठी फोडलेला आहे आणि कोणीतरी तुम्हाला बघा एखाद्याने नारळाचा प्रसाद दिला. आता तो व्यक्ती कसा आहे ते त्याच्यावर डिपेंड असतं.
पांढऱ्या रंगावर असं पटकन अट्रॅक्ट होतं, म्हणजेच बघा खरं तर पांढरं हे शांततेचं प्रतीक आहे, पण एखाद्या पदार्थाद्वारे तुम्ही एखाद्याला खाऊ घालू शकता तर ते पांढरं आहे असं म्हणतात. त्याच्याबरोबर दुसरं आहे नागबलीचं पान. तर बरेच लोक मग पान खायची सवय, पानातून आणलेलं पान तुम्ही खाऊ शकता, पण जवळपास कोणीतरी आहे आणि कोणीतरी तुम्हाला दिलं की बाबा रे हे घे नागबलीचं पान तू खा, तर ते खाऊ नका असं म्हटलं गेलं आहे. ज्या पद्धतीने जगात चांगल्या गोष्टी आहेत ना, तर त्याच पद्धतीने बघा वाईटसुद्धा गोष्टी आहेत आणि खरंच त्या गोष्टी वाईट असतातच आणि त्या सांभाळून, त्या धरून, त्या सोडून आपल्याला आयुष्य जगायचं असतं. आता हे 2 पदार्थ आहेत ते तुम्हाला खायचे नाही आहेत. जेव्हा आजारपण असतं तर त्याच्यामध्ये किंवा मग लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला जे काही नागवलीचं पान आहे ना, तर ते दहन वगैरे करायचं असतं, तर तो एक उपाय आहे की नक्की सांगेल तुम्हाला. पण बघा या दिवशी नागवलीचं पान दुकानवाल्याचं जे पानवाल्याचं पान आहे ना, तर ते तुम्ही खाऊ शकता, कारण ते जनरल असतात. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने जर तुम्हाला नागवलीचं पान दिलं ना, तर ते शक्यतो टाळावं. थोडक्यात काय की आपल्याला होळीच्या दिवशी बघा पराण्य खायचं नाही, पण ते पांढरा असो नाही तर मग कुठलं पण असो, तर दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आहे. आपल्याकडे बघा एक पद्धत आहे की बघा गावाकडे अजून पण आहे, तर ती की काहीतरी बघा छान केलं ना की शेजाऱ्यांना ते ताट घेऊन जायचं आणि अर्थात शेजारचे चांगले असतात, तर आपल्याला कळत नाही कोण आपल्याबद्दल चांगला आहे. एखादा व्यक्ती जर नक्कीच आपल्याबद्दल चांगला आहे ना, तर तो चांगलाच आहे, त्याचं मन आपल्याबद्दल चांगलं आहे, त्याची वृत्ती आपल्याबद्दल चांगली आहे. अशा वेळेस काहीच विचार नाही करायचा. पण आयुष्यात एकतरी व्यक्ती असा असतो ना की ज्याचं आपल्यासोबत पटत नाही किंवा ज्याला आपलं काही दाखवतच नाही, पण बघा तरी पण चाललंय. मग आता नातं जपायचं आहे म्हणून आपण ते जपत असतो. मग अशा लोकांपासून लांब राहावं. तर पिवळी मोहरी मग आपल्या घरात बघा अमावस्याच्या दिवशी का बरं आपण त्याची सेवा करतो, कारण बघा पिवळी मोहरीमध्ये तांत्रिक उपाय करण्यासाठी पिवळी मोहरी वापरली जाते. तसेच पांढरे पदार्थ सुद्धा, म्हणजेच बघा मग ती मिठाई असो किंवा काही असतं ना, तर ते पांढरं सुद्धा वापरलं जातं तांत्रिक उपाय करण्यासाठी. आयुष्यातील आपल्या घरातील निगेटिव्हिटी काढायची आहे म्हणून आपण बघा पिवळी मोहरीचा वापर करतो. आणि मग हे असंच आहे म्हणून बघा शक्यतो पराने वर्जा. 3 तारखेला चंद्रग्रहण आहे, त्याच पद्धतीने करीदिन आहे. करीदिन म्हणजे काय की या दिवशी वीर पूजले जातात. तर आपल्या देवघरामध्ये जो टाक असतो ना, ज्या पित्रांचा एक टाक असतो ना, तर वीर नावाचा तो पूजला जातो आणि त्यांच्या नावाने एक व्यक्ती जेवण घातलं जातं आणि प्रत्येकाच्या घरात करतात असं नाही आहे, भरपूर लोकांच्या घरात करतात. भरपूर लोकांच्या घरात टाक आहेत, कोणाकोणाच्यात नाही आहेत. तर मग ज्यांच्या घरी आहे ना, जे पहिल्यापासून करतात ना, तर त्यांनी करायचं आहे आणि ज्यांच्या घरी काही नाही आहे ना, तर त्यांनी काही नाही केलं तरी देखील चालणार आहे. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर. भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.